स्मार्ट अहमदनगर न्यूज। शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी किसन चव्हाण यांच्या ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य मिरवणूक काढत ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत। लोकसभेला पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांची मतदारांनी जशी जिरवली तशी याही निवडणुकीत गुरुवार दिनांक 19/9/2024 रोजी शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथील स्वाभिमानी तरुण व ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशोपाध्यक्ष किसन चव्हाण यांची घोंगडी बैठक समाज मंदिरासमोर आयोजित केली होती। यावेळी पोटसूळ उठलेल्या सत्ताधारी विरोधकांनी नेहमीप्रमाणे लाईट घालवली आणि घोंगडी बैठक संपताच लाईट आली। मात्र अंधार असतानाही पिंगेवाडी येथील स्वाभिमानी तरुणांनी मोठ्या उत्साहात मोबाईल टॉर्च लावून घोंगडी बैठक घेतलीच। असे घाणेरडे प्रकार शेवगाव पाथर्डी तालुक्यात किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीदरम्यान नेहमीच घडत असतात, असे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई म्हणाले। यावेळी शेवगाव तालुका दिव्यांग संघटना अध्यक्ष शेख चांदभाई, महाविशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन उत्तमराव शेलार, दत्तात्रय तानवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमास माजी सरपंच अशोक तानवडे पाटील, लवजी वस्ताद प्रतिष्ठानचे संस्थापक शरद भाऊ शेलार, लक्ष्मण मोरे, सत्यवान अंगरग, दिव्यांग संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष शेख चांदभाई, विकास भैया शेलार, विनोद अंगरग, श्रावण शेलार, संदीप शेलार, शहादेव हजारे, किशोर अंगरग, ज्ञानेश्वर केसभट, अविनाश तानवडे पाटील, विश्वास अंगरग, भीमशक्ती ग्रुप, राजमुद्रा ग्रुप, जय लवजी ग्रुपचे सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पुढचं भविष्य सांगायची त्याला काही गरज नसते। आणि या तालुक्यातला तरुण विचार केला, कोण कुठं जातंय, कोण कोणत्या गाडीत बसतंय, कोण कोणतं जेवायला जातंय, त्याचा फार विचार करू नका। आपण घोंगडी बैठकीच्या माध्यमातून गावातले काही प्रश्न असतील काम करतात, खरं म्हणजे गावात काही तुमचे बाकीचे छोटे मोठे प्रश्न राहता नसतील, पण तरी जरी असतील तर आम्हाला सांगा। निश्चितच अधिकाऱ्याकडे असेल तर अधिकाऱ्याकडे कोणत्या विभागाची तिकीट असतील तर त्या पिंगेवाडीतला एखादा माणूस उस्मानाबादला गेला आणि काही अडचण आली, सिरियसली सांगतोय, असे खूप लोक आहेत। इथला पिंगेवाडीतला माणूस एखादा उस्मानाबादला गेला, समजा आमचे चांदभाई उस्मानाबादला गेले, तिथं काही जर अडचण आली तर चांदभाई तुम्ही उस्मानाबाद मधून मला फोन करा, 10व्या मिनिटाला तुम्हाला मदत पोहोच होईल। 10व्याच मिनिट राज्यभर आमचं नेटवर्क नसलं पाहिजे का, तर तसं असलं पाहिजे त्यांच्या बाजूने। पण काय असतं, श्रीमंत जे आहेत त्यांना घमेंड असते, जायचं नाही। पण जिथं जिथं गरीब माणसं असतील, आमचा कार्यकर्ता पण नाही येतो शेवगाव शहरातला, आणि ते गेला आणि पॅरल भॅन त्यांना सांगितलं की माझं नाव सांगायचं नाही, एका अटीवर। सर्वसामान्य शेतकरी आहे, काय वाटलं काय माहित नाही, कधी मदत केली असेल माहित नाही, पण ते सांगितलं लढणारा माणूस आहे, भेटणारा माणूस आहे, रात्री आवाज दिला लगेच फोन घेतो आणि मदतीला धावून येतो, दुसरं कोणी येत नाही। म्हणून ह्या माणसाला आपण जपलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे। मधल्या काळामध्ये शेअर मार्केटिंगच्या प्रश्न चांगली घोंगडी बैठक झाली, आचाराची विचाराची आदान प्रदान झाली, तुम्ही आमचे विचार ऐकून घेतले, तुमचं आम्ही दुखणं ऐकून घेतलं। अशाच पद्धतीनं भविष्य काळामध्ये तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये आम्ही निश्चितच सहभागी होऊ, असा शब्द लक्ष्मी मातेच्या समोर तुम्हाला देतो। कधीही आम्ही शब्दापासून होईल, परंतु सेवा करणं हे व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे। तर महापुरुषांना आम्हाला घालून दिलेला तो विचार आहे, तोच विचार घेऊन आम्ही पुढे जाऊ। तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, एवढंच या प्रसंगी बोलतो। पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद। स्मार्ट अहमदनगर न्यूज।